नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संजय ओक. आपला आणि माझा गेल्या अनेक वर्षांचा जवळजवळ 2 दशकांचा स्नेहसंबंध आहे. लोकसत्तेच्या चतुरंग आणि लोकरंग या सप्ताहाच्या अखेरीस येणाऱ्या लेखमालांमधनं मी आपल्याला अनेकदा भेटलो आहे. त्यानंतर मग विविध विषयांवरची छोटी छोटी अशी पुस्तकंही लिहिली आहेत आणि या सगळ्यांना आपण उदंड प्रेम दिलेलं आहे. पुस्तकांची आजवरची खानेसुमारी केली तर इंग्रजी आणि भाषेतली मिळून अशी जवळजवळ 53 पुस्तकं झाली. पण हे जे 54वे अपत्य आहे हे थोडंसं वेगळं आहे. याचं वेगळेपण त्याच्या नावात दडलेलं आहे आणि ते ज्या दृकश्राव्य माध्यमातनं मी सादर करतो आहे त्याच्या सादरीकरणामध्ये सुद्धा दडलेलं आहे. होतं काय की लिखाण करत होतो, पण हळूहळू वाचक संख्या मराठी भाषेमधली मी रोडवत होती असंही म्हणणार नाही, पण लोकांना गाडी चालवताना पुस्तक ऐकायला आवडायचं. लोकांना संध्याकाळी ऑफिसमधनं दमून घरी आल्यावरती युट्यूबमधनं त्यांची प्रकरणं बघायला आणि वाचायला आणि सादर केलेली अनुभवायला आवडायची. हे कुठेतरी माझ्या मनात होतं आणि मग पुढची पिढी आपल्याला खूप काही शिकवते. माझा लाडका विद्यार्थी डॉक्टर अमित, जो आज एक उत्तम इंटेन्सिव्हिस्ट आहे, आणि त्याचा मित्र असलेला प्रिझम्स एंटरटेनमेंटचा संकेत पाटील, या 2 तरुणांनी मला भुरळ घातली की सर, ऑडिओ व्हिज्युअल दृकश्राव्य माध्यमामधनं आपण नवीन पुस्तक सादर करूया. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सदिच्छेनं सादर करणार आहे बात निकलेगी तो. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी. बात निकलेगी हिंदी वाक्य आहे, हिंदी शीर्षक आहे आणि मराठी पुस्तकाला हिंदी शीर्षक याला कारण आहे. बात निकलेगी तो ही जगजीतजींनी गायलेली माझी सर्वात लाडकी गझल आहे. जगजीतजींनी माझं आयुष्य समृद्ध केलेलं आहे. अनेक वर्षांचा त्यांचा आणि माझा थेट वैयक्तिक संपर्क होता आणि अगदी त्यांच्या शेवटच्या सादरीकरणापर्यंत मी त्यांचे कार्यक्रम ऐकत असायचो. काफिल अझर यांनी लिहिलेलं हे गीत होतं, बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी. सुरुवातीला जगजीतजींनी स्वरबद्ध करून भूपिंदर सिंग यांच्याकडनं ते गाऊन घेतलं होतं. भूपिंदर हे मोठे गझल गायक. मग काही सुधारणा करण्याचा विषय आला आणि तिथे बात बिनसली. भूपिंदरजींनी नकार दिला. जगजीत पापाजींना आवडलं नाही. मग सरतेशेवटी ते गीत त्यांनी स्वतःच गायलं. साशा नावाच्या एका चित्रपटात त्याचा समावेशही झाला. पण दुर्दैवाने चित्रपटाची रिळं डब्यात गेली आणि पुन्हा या गीताला काही सूर्योदय दिसला नाही. मग 1975 मध्ये HMVनी पापाजींना स्वतःची रेकॉर्ड काढण्यास पाचारण केलं आणि पापाजींच्या शब्दात सांगायचं तर ते असं बोलून गेले ते, मैं भी बडा धीट था. द अनफॉरगेटेबल्स या अतिशय उत्कृष्ट अशा गझल अल्बममध्ये बात निकलेगी तोचा समावेश झाला आणि हे गीत अक्षरशः अजरामर झालं. माझ्या या नव्या पुस्तकाचं लिखाण मी जेव्हा करत होतो तेव्हा मला सदोदित ही गझल आठवत होती. काय होतं मंडळी, एखादा विचार मनात येतो, तो शस्त्रक्रिया करताना माझे जे पेशंट्स आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, किंवा मी ज्या हॉस्पिटलचं नेतृत्व करतो त्या हॉस्पिटलमध्ये येणारे अनेक प्रसंग आहेत. हॉस्पिटलकडे, विद्यापीठाकडे गाडीतून जाताना रस्त्यावरती बघितलेलं एखादं दृश्य आहे, कधी विचार मनात येईल हे सांगता येत नाही. आजूबाजूला प्रसंग घडलेला असतो आणि तो प्रसंग, कोणीतरी उच्चारलेलं एखादं वाक्य हे माझ्या मनामध्ये रुतून बसायचं. मग मी पुढचे 4 दिवस त्याच्यावर अक्षरशः रवंथ करायचो आणि या रवंथामधनं सुसूत्र विचारांची एक कहाणी जन्माला यायची. काही विचार मूळ प्रस्तावाला पूरक असायचे तर काही ते त्याला उभा छेदही द्यायचे. पण आता बात मात्र निकल गई या अवस्थेमध्ये असायची आणि ते शब्दबद्ध केल्याशिवाय माझ्या मनातील अस्वस्थतेला थारा मिळत नसे. बात निकलेगी तो या पुस्तकाची निर्मिती ही माझ्या मनातल्या अशा अस्वस्थ क्षणांमधनं झालेली आहे. ह्याच्यामध्ये 32 चॅप्टर्स म्हणण्या इतपत मोठे नाही, पण 32 लेखांक आहेत, विचारांक आहेत. त्यांचा परस्परांशी थेट मेळ नाही आहे, पण हे तुमच्या माझ्या आयुष्यात रोज घडणाऱ्या गोष्टींच्या संदर्भात आहेत. एकतर जवळजवळ
3 वर्षाच्या अंतराळानंतर वयाच्या 65 नंतर मी लिहिता झालो होतो. आणि एक लक्षात येत होतं की गेल्या काही वर्षात वाचन संस्कृती आणि वाचक हे जवळजवळ लयाला गेलेले आहेत. पुस्तक वाचण्यापेक्षा ऐकण्यावरती अधिक भर दिला जातोय आणि मुद्रित बुक्सच्या ऐवजी ई बुक्सची आता चलती आहे. ई बुक्सच्या गंगा वाहत्या आहेत. हे जरी स्वागतार्ह असलं तरी एखादं छापील पुस्तक हातात घेऊन त्याच्या पानांवरनं हात फिरवण्यात जो आनंद असतो तो खरा वाचक वेड्यांनाच कळतो. कदाचित पुढच्या 2-4 दशकांमध्ये लिहिणं थांबेल. स्पीच टू टेक्स्ट कन्व्हर्शन सॉफ्टवेअर उपलब्ध होईल, जे आम्ही आज रुग्णालयामध्ये वापरतो. शब्द उच्चारल्या क्षणीच टंक मुद्रित होऊन स्क्रीनवर झळकतील, पण त्याच्यामध्ये लेखन, संयोजन, मुद्रण, बांधणी याची मजा नसेल. तो एक टास्कचा भाग बनेल. वेग असेल, आवेग नसेल. खर्च असेल, पण भांडवलाचे बळही कमी होईल. सॉफ्टवेअरचा भाव असेल, पण सॉफ्ट सहृदय भावना नसतील. बात निकलेगी तोच्या प्रत्येक लेखांकांमधून तुम्हाला मी डोकावताना दिसेल. लेख छोटेखानी आहेत. इंग्रजीत सांगायचं झालं तर शॉर्ट अँड क्रिप्टिक, थोडक्यात पण खूप काही सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. पाहूया तुम्हाला कसा रुसतो. मित्रांनो, बात निकलेगी या प्रकल्पाचं वेगळेपण आणखीन एका मोठ्या गोष्टीमध्ये आहे. तुम्हाला माहितीच आहे की गेली 4 दशकं 42 वर्ष टू बी प्रिसाइज मी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करतो. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या KEM, नायर, सायन आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या असंख्य खेड्यांमध्ये आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन मी दर रविवारी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करण्याचा एक यज्ञ, हा शब्द फार मोठा आहे, पण एक प्रकल्प हाती घेतलाय ज्याच्यात मला माझे सहकारी मदत करतात. महाराष्ट्र शासनाच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सहकार्यानं शासकीय रुग्णालयांमध्ये आम्ही या शस्त्रक्रिया करतो. वाडा, मोखाडा, पालघर, अलिबाग, चिपळूण, देरवण, शहापूर, शिरपूर, बारामती, कुडाळ अशा असंख्य ठिकाणी आम्ही या शस्त्रक्रिया करतो. वडूज, सातारा, उमरज हाही टप्पा आम्ही वापरलेला आहे. या शस्त्रक्रियांपैकी काही शस्त्रक्रियांसाठी या मुलांना आम्हाला मुंबईला आणावं लागतं, कारण त्या तिथं छोट्या कॅम्पमध्ये करणं शक्य नसतं. त्यांच्या जाण्या येण्याचा खर्च, त्यांच्याबरोबर त्यांच्या आईवडिलांचा प्रवासाचा खर्च आणि जे काही साधारणतः 5 ते 7 दिवस ते आमच्याबरोबर कौशल्य रुग्णालयात ठाण्याला माझ्याबरोबर असतात, तेव्हा त्यांचा जो खर्च होतो, या खर्चासाठी धनराशी निर्माण करण्यासाठी शिशु शल्य सेवा या नावाने एक छोटंसं प्रतिष्ठान आम्ही निर्माण केलंय. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन अशा एका मोठ्या छत्रछायेखाली शिशु शल्य सेवा काम करतं. या पुस्तकातनं जी काही धनराशी आम्हाला प्राप्त होईल, खरं सांगायचं तर हे पुस्तक मी विकण्यासाठी केलंच नाही, तर हे तुमच्यासारख्या सुहृदांशी गप्पा मारण्यासाठी, तुम्हाला भेट देण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या मित्रांना भेट देण्यासाठी याचा स्वीकार करावा. आणि मग जो QR कोड आपल्या दूरध्वनीच्या दूरचित्रवाणी संचाच्या स्क्रीनवरती येईल त्याचा वापर करून आपल्या इच्छेनुसार युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आणि शिशु शल्य सेवा हे जे आमचं काम आहे याला आपण मदत करा. अल्पराशीने मदत केली तरी अनेक अल्पराशी एकत्र येऊन आमच्याकडे संचय निर्माण होतो आणि त्यातनं वर्षाकाठी जवळजवळ 1000 ते 1200 शस्त्रक्रिया गोरगरिबांच्या मोफत करण्याचं काम मला पूर्ण करता येतं. तेवढ्यासाठीच बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी. मित्रांनो, आता जो विचार मांडणार आहे हा विचार मला माझ्या मुंबई ते शिरपूर या प्रवासात हाती लागलेला आहे. याचं नाव आहे स्नेहमयी स्मरण. स्नेहमयी स्मरण झालं काय ते सांगतो. शिरपूर धुळ्यापासून साधारणतः 1 तासाभराच्या अंतरावरती आहे. ठाण्यापासून मला 7 तासाचा प्रवास होतो. या शिरपूरमध्ये 1100 बेड्सच्या नव्या रुग्णालयाची उभारणी चालू होती. अनेक हात राबत होते आणि याचा वैद्यकीय प्रमुख मी असल्यामुळे दर महिन्याला 1 खेप शिरपूरला होते. तापी नदीचा काठ,
विस्तीर्ण रेताड, उबडधाबड अशी वाळवंटाची जमीन आणि त्याच्यामध्ये आकाराला येणारं अत्यंत देखणं अशी 6 मजल्याचं प्रचंड पसरलेलं आधुनिक आरोग्य शिल्प. अनेकदा मी एक मजला बांधला जात असताना वरती जायचो आणि तापी नदीकडे पाहायचो. या तापी नदीच्या काठावर रुग्णालयाच्या मागच्या अंगाला छोटी 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 अशी अनेक मंदिरं उभी केलेली मला दिसायची. मंदिर इतकं लहान की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करणं अशक्य आहे. एखादी छोटीशीच मूर्ती किंवा शेंदूर फासलेला दगड ठेवण्या इतपतच जागा. पण अशा अनेक छोट्या छोट्या वास्तू दाटीवाटीनं उभ्या राहिलेल्या. काय गौडबंगाल आहे, हा काय प्रकार आहे, ह्याच्याबद्दल मी जेव्हा पृच्छा केली तेव्हा मला सांगण्यात आलं, सर, जेव्हा आपल्या घरातली एखादी ज्येष्ठ किंवा प्रिय व्यक्ती जाते तेव्हा तिचं निधन झाल्यानंतर त्याचं स्मृतीस्थळ एका लहानग्या मंदिराच्या स्वरूपात बांधून आतमध्ये त्या व्यक्तीची अर्ध पुतळा किंवा लहानसा पुतळा किंवा नपेक्षा एक फोटो ठेवण्याची इथे प्रथा आहे. तापी नदीचा काठ अक्षरशः अशा लहान 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 अशा मंदिरांनी भरून गेलेला होता. स्वच्छतेची मात्र वानवा होती. एखाद्याकडे मोठी शेत जमीन असेल तर मोठं मंदिर बांधून पूर्णाकृती पुतळाही उभा केलेला मला आढळला. गेलेल्या आप्तस्वकीयांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी केलेला हा एक अत्यंत आगळा वेगळा असा प्रयत्न माझ्या अनुभवाला आला आणि माझ्या मनात विचारांचे काहूर दाटून आले. काय माहिती, जगामध्ये प्रत्येक देश, प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आणि रूढींचा वापर करून या प्रथा जोपासतो. कुठं समाधी बांधली जाते, कुठं थडगं बांधलं जातं, कधी नाव कोरलेली एखादी शिला उभी केली जाते, तर कुठे एखाद्या मंदिराच्या पायरीला नाव दिलं जातं. आज तुमच्याशी बोलताना आणि या विचारावरती मंथन करताना मला या मानवी भावनेच्या डोहाच्या तळाशी जायचं आहे. व्यक्ती जाते, आठवणी रेंगाळतात, देहाची माती होते, स्मृती आणि मतींचे कण मात्र मागे उरलेल्यांना अस्वस्थ करतात. मग ते त्यांना आजूबाजूला शोधू लागतात. हातात काहीच लागत नाही. मग कुठेतरी एखादा कोपरा, एखादी पायरी, एखादी पडवी असावी जिथे आपल्याला त्या व्यक्तीबरोबर काही क्षण रेंगाळता यावं असं वाटत राहतं. आणि ती जी आठवणींची साठवण असते ती अशा एखाद्या मंदिराचा आकार घेते. जसजशी वर्ष सरतात तसतसं दुःख बोथट होऊ लागतं. मग या मंदिराला भेटी कमी होऊ लागतात, जीर्णावस्था येते, दुरुस्ती होत नाही. वर्षातला तो एक स्मरण दिवस सोडला तर ते फारसे कोणाच्या स्मृतीतही राहत नाही. वर्ष श्राद्धाची परंपरा आपल्याकडे आहे, पितृ पंधरवडाही आपण पाळतो आणि ह्या सर्व उपक्रमांमधनं आपण गेलेल्या आप्तांचे स्मरण, स्नेहमयी स्मरण करू इच्छितो. मला आज एक वेगळा विचार मांडायचा. मंदिर किंवा स्मृती स्थळ निर्माण करून आपण स्टॅटिक मेमरी असं ज्याला म्हणू शकू, एका स्थायी ठिकाणी उभी केलेली स्मरण असं करण्याच्या ऐवजी ही जी धनराशी आहे ती तुम्ही एखाद्या चालू असलेल्या डायलिसिस सेंटरचा 1 दिवसाचा खर्च जो साधारणतः 10 ते 15 हजारांच्या घरामध्ये येतो असं जर उचलायचा ठरवलात तर त्या दिवशी त्या डायलिसिस सेंटरच्या दर्शनी भागामध्ये तुमच्या गेलेल्या आप्तस्वकीयाचं नाव लिहून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ हे करतो आहोत याची याद आपण चिरंतन जागृत ठेवू शकू. आजचे डायलिसिस यांच्या मार्फत असं लिहू शकू आणि ही स्मरणगाथा करताना कृतज्ञतेची पोच पावती हे एक स्टॅटिक मेमरी न ठरता डायनॅमिक रिमेंबरन्स ठरावं असा माझा विचार आहे. केवळ डायलिसिसच नाही तर डे केअर केमोथेरपी आहे, आउट पेशंट फिजिओथेरपी आहे, अशा अनेक विभागांमध्ये आपल्याला हा उपक्रम राबवता येईल. रुग्णायितांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हाल अपेष्टांवर घातलेली ही एक अत्यंत स्नेहमयी अशी प्रेमाची फुंकर ठरेल. मित्रांनो, काळ बदलतोय, जीवनाची परिमूल्य आणि परिमाणं बदलतायत. गरज आहे आपली मानसिकता बदलण्याची. म्हणूनच संगमरवरी ताजमहालाऐवजी आपण आता सुसंस्कृत स्नेहमयी स्मरण जपूया. नमस्कार मित्रांनो, या लेखांकांची सुरुवात करताना, या विचारांचं आदान प्रदान तुमच्याबरोबर बोलताना माझ्या आयुष्यातल्या सध्याच्या नव्या नात्याची तुम्हाला ओळख करून देणार आहे. आयुष्यात अनेक अधिकारपदं मिळाली, पण सर्वात लाडकं असं जर कुठलं पद असेल तर ते म्हणजे आजोबा, अबू
अयान आणि हिरा या दोन अत्यंत गोंडस अशा नातवंडांमुळे मी आबू आणि ते बाबू अशा आबू आणि बाबूची आता मी गोष्ट सांगणार आहे। यगो जोशी मराठीतले अत्यंत प्रतिभावंत असे लेखक साहित्यिक, त्यांनी लिहिलेला एक धडा आमच्या मराठी शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये होता। मला अजून आठवत आहे, त्याचं नाव होतं दुधावरची साय। आई गेलेली आहे आणि आईच्या माघारी आपल्या अत्यंत लहानग्या अल्लड अशा नातीला जपणाऱ्या आजीचे ते बोल होते। त्या अवखळ नातीच्या पाठीत धपाटा घालून आजी म्हणली होती, माझी दुधावरची साय ती। तेव्हापासून नात म्हणजे दुधावरची साय हे समीकरण माझ्या मनात पक्क ठसलं होतं। पण मित्रांनो, त्याची खऱ्या अर्थानं प्रचिती यायला 5 दशकांनंतर हिराचा जन्म व्हावा लागला होता। आणि मग माझ्या मनात विचार आला की नात ही जर दुधावरची साय असेल तर नातवाला पनीर म्हणावे का? ह्या सगळ्या विचारांना दुजोरा देणारी एक गोष्ट परवा घडली। खरं तर आता वयोप्रत्वे वरचे केस विरळ व्हायला लागलेत, पण तरी सुद्धा मूळच्या कुरळ्या स्वरूपामुळे प्रत्येक केस हा भांगेच्या शिस्तीत न राहता वॉर्डातल्या निवडणुकीमध्ये एखादा अपक्ष उमेदवार उभा राहावा तसा उभा राहतो आणि मग अधूनमधून त्याला हेअर कटिंग सलूनचा वस्तारा दाखवावा लागतो। परवा असाच आमच्या मुलुंडच्या लाली सेठच्या दरबारामध्ये सेवेसाठी रुजू झालेलो असताना शेजारच्या सिंहासनाकडे नजर गेली। 80च्या दशकामधले एक सिंधी आजोबा, अल्झायमर्स, अतिशय त्रस्त, स्थळ, काळ, वेळाचे, उद्देशाचे भान हरपलेले। आपण इथे का आलोय, कोणाबरोबर आलोय, किती वाजलेत, कोणतेही संदर्भ नाहीत, अर्थहीन अस्तित्व, व्हीलचेअरची संगत आणि त्यांना घेऊन आलेला त्यांचा ऐन विशीतला असा उमदा तरुण नातू। नातवाचा हेअरकट प्रचलित फॅशनला अनुसरून, त्यामुळे काळ्या केसामध्ये जमीन शेताची नांगरावी तशा रेषा, पुढे काढलेला एक तुरा आणि त्या तुऱ्याला विसंगत वाटणारा असा जांभळा आणि हिरवा रंग। आणि हा नातू आजोबांचे केस कापताना लाली सेठच्या सहाय्यकाला अभिनव सूचना देत होता आणि मधूनच ग्रँडपा यू आर लुकिंग ऑसम। ग्रँडपा अल्झायमर्समुळे ऑसमनेसच्या पार पलीकडे गेलेला होता। मला हे सगळं दृश्य फार हेलावून टाकणारं वाटलं। जाणीवा नेणीवांच्या पलीकडे गेलेल्या ह्याच आजोबाने 20 वर्षांपूर्वी ह्याच नातवाला त्याच्या लडखडत्या पावलांना आधार देत पहिल्यांदा वस्तारा लावण्यासाठी लाली सेठच्या दरबारामध्ये आणलेलं होतं। आज पात्र तीच होती, फक्त विणीचे टाके मात्र उलटे पडलेले होते। आजोबा आणि नातू विलक्षण प्रेमाची ऊब असलेलं असं हे नातं मी अनुदिनी अनुभवतो। पण माझ्याच बाबतीत नाही, कोणत्याही मराठी घरात डोकावून बघा, आजोबा आणि नातवाचं एक अतूट असं नातं असतं। नातवाचा सगळा हट्ट, बाहेरच्या नको नको त्या गोष्टींचा हव्यास, आईच्या कडक शिस्तीतनं मिळणारा पॅरोल आणि कधी कधी थेट मूर्खपणा या सदरात मोडणाऱ्या मागण्या सुद्धा मान्य होण्याचे नातवाचे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे आबू। कधी कधी आईकडनं पाठीवर धपाटे मिळाल्यावरती अपील करण्याचं सर्वोच्च न्यायपीठ म्हणजे आबू। बारे पांडुरंगा केव्हा भेट घेशी, झालो मी परदेशी तुझ वीण। मला अजून हा अभंग आठवतोय। 65 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांच्या इझी चेअर मध्ये ते पहुडलेले असायचे आणि त्यांच्या पोटावर मी पहुडलेलो असायचो आणि ते हा अभंग गायचे। दादरला NC केळकर रोडच्या बाजूला असलेल्या खांडके बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरच्या आमच्या गॅलरीमध्ये आजही मी मला पहुडलेला अनुभवतो। आज आजोबा नाहीत, आजोबा कालवश होतात, पण ह्या आठवणी मात्र अक्षय राहतात। आबू आणि बाबूला, या अद्वैताला वर्ण, वंश, श्रीमंती, गरिबी, उच्च नीच, धर्म कसलंही बंधन नसतं। आजोबा नातवाकडे परंपरा सोपवतात, घरातल्या रीतीभातींचा परिचय करून देतात, प्रेमाची पखरण करतात आणि कळत न कळत वाढत्या वयामध्ये जबाबदारी घ्यायला शिकवतात।
वंशवेलाचा बहर येतो तो ह्या नात्यामुळेच. बरं, हे फक्त तुमच्या माझ्या सर्वसाधारण मराठी घरामध्येच होतं अशातला भाग नाहीये, तर अगदी अति उच्चभ्रू घरांमध्येही आपल्याला हे अनुभवायला मिळतं. कपूर खानदानाबद्दल ही गोष्ट प्रचलित आहे. ऋषी कपूर इनमीन 13 वर्षांचे होते जेव्हा मेरा नाम जोकर या राज कपूरजींच्या चित्रपटातील ऋषीजींच्या अभिनयाबद्दल त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार घेऊन ते राजजींच्याकडे गेले आणि राजजींनी निर्देश केला, पुरस्कार घेऊन अबूकडे जा, पापाजींकडे, पृथ्वीराज कपूर यांच्याकडे जा. ऋषीजी पापाजी सद्गदले, डोळ्यात आसवं निर्माण झाली, कंठ दाटून आला आणि ते एकच वाक्य उद्गारले, बेटा आज तूने मेरा सारा कर्जा उतार दिया. मला दुसरा प्रसंग आठवतोय. गेल्या काही वर्षांपूर्वी आगा खान हेल्थ फाउंडेशन याचा मी CEO होतो आणि भारतामधल्या आगा खान आरोग्य व्यवस्थेचा प्रमुख होतो. या 4.5 वर्षांमध्ये मला 3 वेळेला इस्माइली धर्माचे पंथ प्रमुख आगा खान चौथे यांना प्रत्यक्ष भेटण्याची दुर्मिळ संधी 3 वेळा मिळाली. हा माझ्या भाग्याचा एक घटक होता. त्यांचा इतिहास जेव्हा मी वाचला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आगा खान चौथे यांच्या आजोबांनी संपूर्ण इस्माइली इमामत आपल्या चिरंजीवांकडे न सोपवता थेट आपल्या 20 वर्षाच्या नातवाच्या हातात दिली होती आणि ह्याच नातवानी म्हणजे या आगा खान चौथे यांनी पुढच्या 68 वर्षात त्याच्यावर सोन्याचा कळस चढवला होता. आजोबांकडे सांगण्यासारखं खूप असतं. आयुष्यातले अनुभव असतात, नोकरीतले बरे वाईट प्रसंग असतात. मधल्या पिढीला ऐकायला वेळ नसतो. ते धाकट्या पिढीचं होत नाही. म्हणूनच धाकटी पाटी ही आजोबा आजींना थेट जाऊन भिडते. फार छान इंग्रजी वाक्य होतं, इफ ओनली वी न्यू that the grandchildren could be such a great fun, we would have had them first. यातला विनोदाचा भाग सोडला तरी एक लक्षात घ्या की नातवाकडे वेळ आणि कुतूहल असतं आणि त्याचे प्रश्न आबूंना प्रसंगी बुचकळ्यात टाकतात, पण मूर्खपणाचे वाटत नाही. मग कधी परसदारी बागकाम करताना तर कधी पुढे उभ्या असलेल्या गाडीची दुरुस्ती करताना बाबू आबूचा पार्टनर बनतो. त्याच्या औत्सुक्याच्या भुकेला आबूच्या अनुभवाची शिदोरी लाभते. हे आबू येड्या, तुला एवढं कसं कळत नाही? हे वाक्य मी दिवसातनं कमीत कमी 2दा रोज ऐकतो, पण ह्या उद्गारांचा मला राग येत नाही. स्पायडरमॅन पासून डोरेमॅन पर्यंतचा प्रवास मी बाबूचे बोट धरून करतो. रिअल लाईफ आणि रील लाईफ यांचा संगम घडतो. कळत न कळत बाबूच्या इवल्याशा हातांमध्ये संस्कार, सुविचार आणि सन्मानाच्या वज्रमुठी सरकवल्या जातात. त्या मग बाबूची उर्वरित आयुष्यामध्ये साथ संगत करतात. हॉस्पिटलमधनं घरी आलो, दिवसभर भरपूर काम झालं होतं. टीव्ही लावला, जाहिराती चालू होती आणि जाहिरातीमध्ये बाबू आबूला शेविंग कसं करायचं हे विचारत होता. आता आबू पुढे सरसावला. त्यांनी आपला जुना वस्तारा बाजूला टाकला, जिलेटचं 6 ब्लेड्स असलेलं फ्युजन हँडल हातात घेतलं आणि शेविंगचं प्रात्यक्षिक सुरू झालं. बाबू आणि आबूचे फ्युजन खऱ्या अर्थाने पूर्ण झालं.